गाईज वेलकम टू माय चॅनल. मी का यार आता बिग बॉसच्या भाऊचा धक्का लास्ट आणि एवढ्या जवळ येऊन एवढ्या शोच्या जवळ येऊन मतलब फायनलला येऊन टॉप 5 मध्ये येणे खूप मोठी गोष्ट आहे. कारण की सर्वांची एवी दाखवतात, सर्वांचे एक्सपिरियन्स दाखवतात, एक वेगळी ट्रीटमेंट भेटते, एक वेगळा स्पेशलपणा वाटते की एवढ्या शो मधून स्टार्टिंग पासूनचे आतापर्यंत एक एक हप्ता खेळून एक एक नॉमिनेशन मध्ये येऊन एक एक कॅप्टन्सी टास्क खेळू खेळू एवढ्या सर्व गोष्टी छोट्या-छोट्या मॅनिप्युलेटिंग करणे, मग गेम इकडे करणे, मग रडणं करणे, मग एवढी सारी इमोशन्स, खूप साऱ्या गोष्टीचा भांडण हे वगैरे करू एवढ्या मेहनतीनंतर, एवढ्या नॉमिनेशन नंतर, एवढ्या सर्व गोष्टीनंतर, एवढा बोलणे ऐकल्यानंतर सर्वात फायनली आपल्याला टॉप 5 च्या मान भेटते. ते खूप मोठी गोष्ट असते बिग बॉसच्या हाऊसमध्ये. लिटरली खूप मोठी गोष्ट असते आणि एवढ्या जवळ येऊन मतलब लिटरली एवढ्या जवळ येऊन तोंडातला घास कोणी काढला ना, कसं दुःख वाटते ना, तसा दुःख लिटरली सर्वांना वाटणार. जे पण व्यक्ती जाणार आणि सर्वात शेवटचा इविक्शन आहे, सर्वात शेवटचा नॉमिनेशन सुद्धा होता आणि ह्याच्यानंतर फक्त वेगळा जोश राहणार. हा जो पुढच्या वीक येणार ना, पुढच्या वीक पासून एक वेगळी एनर्जी राहणार, टॉप 5 राहणार, गेम वेगळेच होणार, फायनल, मग टॉप 3, मग टॉप 4 खूप वेगळी एनर्जी राहणार. भाऊचा धक्का सुद्धा आता शेवटचा धक्का आहे. त्याच्यानंतर जो धक्का येईल ना, तो वेगळा फायनलचा राहणार, वेगवेगळे परफॉर्मन्स होणार. जे पुराणे लोक गेलेले आहेत ते अजून वापस येणार, त्यांचे परफॉर्मन्स होणार, त्यांचे गीत वगैरे होणार, एकामेकाला भेटणार, एक वेगळाच एक्सपिरियन्स राहणार आहे, एक वेगळीच एनर्जी राहणार आहे. म्हणून हा शेवटचा भाऊचा धक्का आहे आणि शेवटच्या भाऊच्या धक्क्यामध्ये शेवटचा इविक्शन कोणाचा होणार त्याच्यावर खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. आता मी तुम्हाला सर्वांना सांगितली आहे की कोण घराच्या बाहेर जाऊ शकते आणि कोण नाही जाऊ शकत, परंतु सर्वात इम्पॉर्टंट आहे की विशाल नाही जाणार. कारण की विशाल कितीही म्हटलं तरी मतलब लोकांना पसंत आहे, त्याचा गेम म्हणा स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे. टॉप 5 मध्ये पर्सनली मला असं वाटतं की टॉप 5 मध्ये जाणं डिझर्विंग आहे. कारण की स्टार्टिंग पासून आतापर्यंत ज्या लेव्हलने त्यांनी गेम खेळलेला आहे ब्रो, टॉप 5 मध्ये ऑब्व्हियसली डिझर्विंग आहे. म्हणून विशाल घराच्या बाहेर जाणार नाही. राकेश बापट नाही जम सकता, मतलब राकेश बापट घरी येईल असा पॉसिबल होऊ शकत नाही. राकेश बापट बी खूप त्याचा गेम स्ट्रॉंग म्हणजे आता खूप लोकांना त्याचा गेम आवडत नसणार, परंतु एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर म्हणून येते किंवा लोक त्याला ओळखतात सुद्धा, त्याचे सिरीज बघतात, त्याची पॉप्युलॅरिटी खूप आहे. बघू शकता ना, म्हणजे प्रभुदेवा जवळपास त्याची पॉप्युलॅरिटी आहे ज्या रीतीने बोलले जाते वगैरे. परंतु राकेश बापट सुद्धा नाही जाणार. आणि राखी यार, राखी किती म्हटलं ना, एक सेकंड सुद्धा ती मुलगी शांत बसत नाही, एक सेकंड सुद्धा अशी झोपत नाही. फक्त बिग बॉसला आपला 101% कॉन्ट्रिब्युशन देत असेल ना, लॉयल्टी असेल ना बिग बॉस बद्दल, ती म्हणजे राखी सावंत आहे. एंटरटेनमेंट म्हणा, मुद्दा म्हणा, खरे बोलणे म्हणा, सर्वच गोष्टी तोंडावरनं गेम पण एवढा रॉ खेळते ना, सर्वांना मोटिवेट करते. "अरे काहीतरी खेळा रे, अरे तू कधी खेळ, अरे हा खेळ, अरे हा खेळ, अरे काहीतरी बोलत जा." किंवा आजच्या एपिसोड सुद्धा मध्ये विशालला म्हणते, की "विशाल तू एकटा नको नाही आहेस, तू जा काटा ग्रुपमध्ये बोल. ते नाही बोलले तर नको बोलत ना, महाराष्ट्र बघतील की ते ते नाही बोलत आहे तुझ्यासोबत, परंतु तू जाऊन बोल, तू काहीतरी इनपुट घाल, तू एकटा बसूच नको." म्हणजे सर्वांना ती मोटिवेट करते, सर्वांना करते. परंतु काय असते ना, तिची मोटिवेशन हळू करता तिचा पूर्ण ग्राफ जो आहे ना, म्हणजे कधी-कधी ते अशा घाणेरड्या गोष्टी बोलते ना, तिच्या पूर्ण ग्राफ खाली येते. त्याच्यामुळे थोडी निगेटिव्ह दिसते. परंतु राखी सावंत इज ओजी बिग बॉस यार, ओजीची फेव्हरेट कंटेनर आहे आणि बॅग उचलल्याशिवाय ती मुलगी जाणार नाही. मी तुम्हाला 100% सांगते. बॅग पर्यंत तिचं कॉन्ट्रॅक्ट फिक्स असते बिग बॉस पर्यंत, की बॅग द्या मला 12 करोड 17 करोड मी उचलते ना जाते ह्या घरातून. तिच्या सेम आहे आणि ती घराच्या बाहेर जाणार नाही. आता सर्वात मोठा मुद्दा आहे, की अनुश्री आणि दीपालीमध्ये कोण जाणार? तर अनुश्री नाही जाणार आहे. कारण की अनुश्रीचा गेम स्ट्रॉंग आहे, सर्वच गोष्टी स्ट्रॉंग आहे. या वीकमध्ये ती तेवढी दिसली नाहीये. मागच्या वीकमध्ये बी थोडी वाईटच दिसली आहे. परंतु दीपाली जाणार कारण की दीपाली बॉटममध्ये येते. मी पर्सनली सांगू मला दीपाली आवडते. ज्या प्रकारे ती आपले इमोशन शेअर करते, ज्या प्रकारे ती रडते, ते खोटं रडत नाही. तिच्यामध्ये मायाळूपणा आहे. दीपाली काय ना, आपले एक्सप्रेशन आहे ना, आपले जो भावना आहे ना, ते असे लपवून ठेवू शकत नाही. कोणाकोणामध्ये ती ॲबिलिटी नसते. कोणाकोणामध्ये ते खूप एक्सप्रेसिव्ह असतात, की यार आपला राग पण गुस्सा करणे, आपला प्रेम पण दाखवणे, आपला मायाळू पण दाखवणे, या सर्वच गोष्टी एक्सप्रेस असतात. आणि जो खूप असा इमोशनल पर्सन असते ना, एखाद्या गोष्टी त्याच्या म्हणजे ऐकली त्याने आणि त्याला खूप हर्ट होते आणि हर्ट झाल्यानंतर तो आपोआप रडायला लागते. त्याची पर्सनॅलिटी अशी असते आणि ती पर्सनॅलिटीची व्यक्ती म्हणजे दीपाली. तिची आतापर्यंत गेम बघाल ना, तर असं खूप वाईट नाहीये किंवा खूप असं बेकार नाहीये, की काही समजत नाही, मंदच आहे, खेळता नाही. टास्क चांगली परफॉर्म करते, रिश्ते पण चांगले आहेत. काटा ग्रुपला जोडणारी, काटा ग्रुपला फॉर्म करणारी आणि आतापर्यंत जुळवून ठेवणारी व्यक्ती जी आहे ना, ती फक्त दीपाली आहे. ज्या प्रकारे ती परफॉर्म करते आणि आजच्या एपिसोडमध्ये तिला एकही जणांनी चॉकलेट दिला नाही किंवा तन्वीने सुद्धा म्हटलं, की तुझ्यासोबत तेवढा कनेक्शन नाहीये. एवढा वाईट वाटला ना, एवढा वाईट वाटला. कारण की दीपाली खरंच आपला 101% देत आहे. त्या ग्रुपला टिकवण्यासाठी, त्या ग्रुपला बॉन्डिंग करण्यासाठी, त्या ग्रुपसाठी सर्वच काही करत आहे. आणि दीपालीमध्ये एक वेगळा सामायन आहे. जेव्हा ती डान्स करते मला खूप आवडते.
परंतु तिच्या प्रवासानंतर जेव्हा बी ते नॉमिनेशनमध्ये येते, बॉटममध्ये असते आणि अनुश्रीचा गेम लोकांना दिसलेला आहे. ती ह्या ग्रुपमध्ये खेळते, मग त्या ग्रुपमध्ये खेळते. म्हणजे खूप तिचा वावर इकडे-तिकडे दिसलेला आहे आणि ती बघायला तर थोडी स्ट्रॉंग प्लेयर आहे. टॉप 5 मध्ये डिझर्व्हिंग आहे. म्हणजे खूप लोकांना असं वाटते, की अनुश्री गेल्या पाहिजे, खूप लोकांना वाटते दीपाली गेल्या पाहिजे. तर ह्यांच्या काय असते ना 50-50 चान्सेस दिसत आहे. परंतु मला असं वाटते, की दीपाली खूप वेळा बॉटममध्ये आलेली आहे. परंतु दीपाली या वीकमध्ये पण खूप दिसलेली आहे. तिच्या भांडण म्हणा, तन्वीसोबत भांडण म्हणा, राखी सावंतसोबत भांडण म्हणा, तिच्या प्रत्येक टास्कमध्ये कॉन्ट्रिब्युशन म्हणा किंवा आजच्या एपिसोडमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये ती दिसलेली आहे. लिटरली दिसलेली आहे आणि तन्वी तेवढी दिसलेली नाहीये. थोडी डल वाटत आहे. थोडं असं वाटत आहे, की मला घराच्या बाहेर जायचं आहे. मला मला कोणासोबत मैत्री ठेवायचीच नाहीये. मला हाच ठेवायचा नाही, मला तोच ठेवायचा नाहीये. म्हणून ह्या दोघांमध्ये खूप कन्फ्युजन आहे. परंतु मला असं वाटतं, की दीपालीच घराच्या बाहेर जाणार कारण की लिटरली दीपाली जाणार कारण की दीपालीबद्दल वाईट तर वाटत आहे, पण दीपाली खूप चांगला गेम खेळते. सर्वच मायाळूपणा आहे तिच्यामध्ये. खूप चांगली प्लेयर आहे. परंतु ज्या रीतीने लोकं तिला पसंत करत नाही, ज्या रीतीने लोकं तिचा मजाक उडवतात, ट्रोल करतात, की रडत असते, हिचं काय गेम आहे, हिला काही समजत नाही, काय यार हे बकवास आहे, बकवास आहे असं वगैरे म्हणून म्हणून दीपाली घराच्या बाहेर जाणार. नेहमी नॉमिनेशन वगैरे येते ना, तेव्हा ती बॉटममध्ये असते. अनुश्री सुद्धा असते. अनुश्रीच्या वगैरे कंपॅरिझन केला, परंतु दीपालीच घराच्या बाहेर जाणार. दीपालीबद्दल खूप वाईट वाटते. एक गोष्ट सांगायची आहे दीपालीबद्दल. दीपालीसारख्या ज्या मुली असतात ना, खूप हळव्या असतात. आपल्या मनातले इमोशन्स अंदर ठेवू शकत नाही, बाहेर काढतात आणि प्रत्येक गोष्टी इमोशन बाहेर काढतात. गुस्सा, राग, प्रेम, माया आणि एखादी गोष्ट त्यांना लागली, एखाद्या गोष्टीवर त्यांनी माया दाखवली आणि त्या गोष्टीची पसंत त्याला लागली आणि चीज लागली ना, त्या खूप हर्ट होतात आणि त्यांना रडू येते. म्हणून दीपाली खूप चांगली प्लेयर आहे. आय लव्ह दीपाली. परंतु ॲट द एंड ऑफ द स्टोरी भाऊच्या धक्क्यावरच आपल्याला कळणार, की दीपाली की अनुश्री जाणार. परंतु ज्या रीतीने पूर्ण ग्राफ बघितला आणि त्या रीतीने मला वाटते, की दीपाली घराच्या बाहेर जाणार आणि एवढ्या जवळ येऊन दीपाली घराच्या बाहेर जाणार. लिटरली ती पण टॉप 5 मध्ये डिझर्व्ह करते. परंतु एंड ऑफ द स्टोरीमध्ये हा सर्व महाराष्ट्राचा फैसला आहे. कोणी काही करू शकत नाही. परंतु मला असं वाटतं, की दीपाली नाही गेल्या पाहिजे. अनुश्री गेली तरी चालेल, परंतु दीपाली नाही गेली पाहिजे. बिकॉज दीपाली आहे यार, तिच्यामध्ये एक मायाळूपणा आहे, खूप चांगली आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय कोण जाईल आणि कोण नाही? ऑब्व्हियसली दीपाली जाणार आहे. बट स्टिल तुम्हाला कोण वाटतंय आणि कोण नाही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.